नमस्कार. मी ऋषाली, बाबांची सुनबाई. बाबा आणि माझी ओळख ही जेमतेम 4 वर्षांची. जेमतेम यासाठी कारण माझ्या समोर बसलेले बाबांचे मित्रमंडळी, ज्येष्ठ मंडळी, त्यांच्या व्यावसायिक दुनियेतले सहकारी, त्यांचे शुभचिंतक, नातेवाईक, आप्तेष्ट, तुम्ही साऱ्यांनी बाबांचा प्रवास अगदी जवळून पाहिला. त्यांच्या या 2 पिल्लांनी त्यांच्या सोबत तो अनुभवला. या साऱ्यात मी नव्हते, पण पुस्तकाच्या अंतरंगाचं गूढ, त्याचं सौंदर्य ते वाचायला सुरू केले की उमगतं. तसंच काहीसं माझं झालं. त्यांच्या आयुष्याचे चढ उतार, वादळाच्या झळा, त्यांनी सोसलेल्या कळा, त्यांचे अनुभव ते नेहमी शेअर करतात. उच्च पदावर शासकीय सेवेत असूनही कोणताच गर्व नाही, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, असे आमचे बाबा. माझं आणि अक्षयरावांचं लग्न झालं आणि आमचा संसार सुरू झाला. पण या संसाराचा, माझ्या कुटुंबाचा खरा कणा, आमचा आधारस्तंभ म्हणजे आमचे बाबा. बाबांचा आधार म्हणजे न्याहारीचा चहा, ताटातली भाजी पोळी, ऑफिसवरून परतताना हातात भरलेली खाऊची झोळी. बाबांचं प्रेम म्हणजे तुम्ही आधी जेवून घ्या, मी नंतर जेवतो. तुम्ही आधी खाऊन घ्या, मी नंतर खातो. असं म्हणून मायेने टगूचा आजोबा टगूला बिलगतो. आजोबाच्या या गोष्टच काही और आहे. नातू म्हणे माझा शेवटचा मित्रच आहे. म्हातारपणाचा माझ्या काठीचा आधार आहे. पण खरं सांगू बाबा, निस्वार्थ प्रेम करणारा, टगूशी लहान होऊन खेळणारा, त्याचे रडू आवरणारा, या सुंदर जगाची सफर करवणारा टगूचा तुम्ही पहिला वहिला सखा आहात. तुमच्याशिवाय टगूचे बालपण अपूर्ण आहे. खरं तर या आनंदाच्या क्षणी मला एका